गुजरातहून आलेल्या एका पिऊननं भारतातली सगळ्यात मोठी ग्लू कंपनी उभी केली. गोष्ट 1950 सालची. बलवंत पारिक मुंबईत आले आणि एका लाकूड व्यापाऱ्याकडे ॲज अ पिऊन काम करू लागले. पण काम करताना त्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली. हे सुतार लोक लाकूड जोडण्यासाठी प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेला ग्लू वापरत होते. तो ग्लू खूपच कमकुवत प्लस दुर्गंधीयुक्त होता. शिवाय त्याला वापरण्याआधी पूर्ण दिवस गरम करावा लागायचा. यावर सोल्युशन शोधण्यासाठी 4 वर्षांनी ते जर्मनीला गेले. केमिकल आणि अडेसिव्हचं ट्रेनिंग घेतलं. पुन्हा भारतात परतल्यावर 1959 मध्ये त्यांनी एक सिंथेटिक रेडी टू यूज ग्लू तयार केला आणि नाव ठेवलं फेविकॉल. पण बलवंतजींना चांगलंच माहिती होतं की भारतात ग्लू तेव्हाच विकला जातो जेव्हा सुतार त्याची शिफारस करतो. म्हणून त्यांनी सुतारांसाठी ट्रेनिंग्स, वर्कशॉप आणि फ्री सॅम्पल देणं सुरू केलं. जिथं बाकी कंपन्या मोठमोठ्या कंटेनरमध्येच ग्लू विकत होत्या ना, तिथं बलवंतजींनी फेविकॉल 13 ग्रॅम पासून थेट 1 kg पर्यंत वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये लॉन्च केला. यामुळे फक्त सुतारच नाही तर शाळा, ऑफिस आणि घरगुती वापरासाठी सुद्धा फेविकॉल पोहोचला.